नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दलची अपडेट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC संदर्भातील सर्वात महत्त्वाच्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, ई-KYC कधी सुरू होणार, पोर्टल का बंद आहे, पुढे काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई-KYC पोर्टल सुरू नाही आहे। त्यामुळे जर कोणी तुम्हाला आम्ही तुमची ई-KYC करून देतो किंवा आमच्याकडे पोर्टल सुरू आहे असे सांगत असेल तर अशा कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवत बसू नका, कारण शासनाकडून अधिकृतपणे पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही। सरकारी नियमांनुसार दरवर्षी जून महिन्यामध्ये लाभार्थ्यांची ई-KYC प्रक्रिया होणे अपेक्षित असते, पण यंदा 2026 मध्ये जून महिना संपूनही पोर्टल सुरू झालेले नाही। त्यामुळे लाखो महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। अनेक महिला दररोज अंगणवाडी सेविका, CDPO कार्यालय किंवा महिला व बाल विकास विभागाकडे चौकशी करत आहेत, मात्र सध्या कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। या विलंबामागे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेत काही अपात्र लाभार्थ्यांचे चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता। विशेषतः काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याने निदर्शनात आले। अशा अपात्र लाभार्थ्यांकडून शासनाकडून रकमेची वसुली सुरू आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ई-KYC पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे। याशिवाय तांत्रिक अडचणीही मोठ्या प्रमाणात होत्या। अनेक महिलांना मोबाईलवर OTP मिळत नव्हता, त्यामुळे ई-KYC प्रक्रिया पूर्ण होत नव्हती। ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा आवश्यक तांत्रिक सुविधा नसल्यामुळे त्यांना अधिक त्रास सहन करावा लागला। अनेक महिलांनी वारंवार प्रयत्न करूनही त्यांची ई-KYC पूर्ण झाली नाही। अशा परिस्थितीत महिला व बालविकास विभाग किंवा CDPO कार्यालयांमार्फत ऑफलाईन ई-KYC किंवा तक्रार निवारणाची प्रभावी व्यवस्था असणे आवश्यक होते, मात्र अनेक ठिकाणी ही सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हती। त्यामुळे हजारो पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण झाले। आता सर्व लाभार्थ्यांची अपेक्षा एकच आहे की शासनाने लवकरात लवकर ई-KYC पोर्टल पुन्हा सुरू करावे, तसेच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी। यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांची ई-KYC पूर्ण करता येईल। मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर किंवा कोणत्याही व्यक्तीकडून मिळणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवत बसू नका। फक्त महाराष्ट्र शासन किंवा महिला व बाल विकास विभागाकडून जाहीर होणाऱ्या किंवा आपल्या रँक सूत्रावर येणाऱ्या माहितीवरती अधिकृत माहितीला महत्त्व द्या। पोर्टल सुरू झाल्यानंतरच ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करता येईल। आम्हीही या विषयावरील प्रत्येक अधिकृत अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, भरती, शिष्यवृत्ती आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या म्हणजेच रँकसूत्रा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। आणि तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत।